एकेकाळी एका देशात एक सुंदर राज्य होते, ज्याला परींची भूमी असे म्हणतात। हे राज्य रंगांनी भरलेले होते, जिथे सर्व काही चमकत होते आणि सर्व काही जादूने जिवंत होते। सर्व काही रंगबिरंगी होते आणि आनंदी आनंदानु सर्व परीलोक राहत होते। सुंदर सुंदर लावण्यवती अशा परींनी हे राज्य सजले होते। येथे सर्वात सुंदर आणि दयाळू परींनी राज्य केले, ज्यांनी जगाला जादू आणि प्रेमाने प्रकाशित केले। रात्रीच्या अंधारात सगळे झोपले की परी पंख फडफडवत तायांशी बोलायला बाहेर पडायच्या। चेहऱ्यावर विलक्षण असेल तेच असायचे, जणू स्वर्गातून परीचा समूह धरतीवर उतरला असे वाटायचे। याच राज्यात चमक नावाची एक छोटी परी होती। चमकची मोठी स्वप्ने होती, तिला आवडाचे आकाशात चांदण्या विहार करायला। खूप शूर आणि हुशार होती, दिसायला पण खूप सुंदर होती। तिला नवनवीन आव्हाने स्वीकारायला आवडत असे। तिने एका मौल्यवान रत्नाबद्दल ऐकले होते, ज्याने संपूर्ण राज्याचे रक्षण केले। तिने हे रत्न शोधून आपले राज्य आणखी सुंदर बनवायचे ठरवले। त्या प्रवासात चमकला अनेक अडचणींचा सामना करावा लागला। जंगलातील वळणदार वाटेवरून चालताना तिला एक कोमल हृदय भेटले। ती जंगलातील एकमेव बाग होती। मागे मध्ये खूप सुंदर फुले आणि फुलपाखरे सुद्धा होती। बागेने ठरवले चमकला मदत करायची आणि त्याला तिने रस्ता दाखवला। त्याच रात्री चमकने थांबण्याची शपथ घेतली आणि जंगलातून फिरता फिरता तिला ते रत्न दिसू लागले। ते मौल्यवान रत्न बघता तिला खूप आनंद झाला। तिने ते रत्न शोधून आपल्या परी राज्यात घेऊन आली। सर्वांना खूप आनंद झाला। सर्व परी आणि तिच्या हातात घालून नाचू बागडू लागल्या। तिच्या धाडसाच्या आणि मैत्रीच्या बळावर ती अखेर अमूल्य रत्नापर्यंत पोहोचली। त्या रात्री परी साम्राज्य चमकले आणि त्या चमकीमुळे सर्वांनी ती रात्र संस्मरणीय बनवली। आणि तसंच चमक तिच्या गोष्टी सांगू लागली, ज्या आजपर्यंत सगळ्यांना आठवतात आणि सगळ्या परी तिची स्वप्ने पंखात घेऊन उडत आहेत। तात्पर्य असेच ध्येय मनाशी बाळगून सर्वांनी उंच उंच भरारी मारली पाहिजे।